नवले ब्रिज आणि किती बळी घेणार हा प्रश्न पुन्हा एकदा पुणेकरांच्या तोंडात आलाय. नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये परिसर हादरून गेला. एका वाहनाने अचानक नियंत्रण गमावलं आणि काही क्षणातच 2 ते 3 वाहनांना धडक दिली आणि धडकेनंतर निर्माण झालेल्या स्पार्कमुळे वाहनांनी पेट घेतला. क्षणातच आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडले आणि काही मिनिटातच रस्त्यावरती भीषण दृश्य निर्माण झालं. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. लोक आरडाओरडा करत मदतीसाठी धावले. आग इतकी प्रचंड होती की ती नियंत्रणात आणण्यासाठी जवळपास 2 तास लागले. या भीषण दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. हा मृतांचा आकडा वाढला सुद्धा जाऊ शकतो अशी शक्यता सुद्धा वर्तवली आहे. तर काही जण गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेत. वाहनांचे अवशेष पूर्णपणे जळून खाक झालेत. अपघातानंतर परिसर काही तासासाठी विस्कळीत झाले. नवले ब्रिजवर हा काय पहिला अपघात नाही. गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी वारंवार जीवघेणे अपघात होत आहेत. वाहनांचा जड उतार, अतिवेग आणि नियंत्रण गमावणारे ट्रक्स हे सगळं कारणे वारंवार जीव घेऊन जात आहेत. पण तरीही प्रश्न तोच उरतो, नवले ब्रिज आणखीन किती बळी घेणार? प्रशासनाकडून वारंवार दुरुस्ती, ट्रॅफिक नियंत्रण आणि सेफ्टी उपाययोजनेची आश्वासनं दिली जात आहेत, पण प्रत्यक्षात कृती अद्यापही दिसत नाही. आजही पुणे काही निरपराध जीव गेले, पण उद्या परत असं काही झालं तर ही जबाबदार कुणाची? हा एकच प्रश्न या सगळ्या परिसरात निर्माण होतो. मन का वो श्राप ना जले.